येणारे येत राहिले, जाणारे जात राहिले, कातडी स्वतःची सोडतो उंबरा मनाचा. जो कवी असतो ना त्याची ना दुश्मनी चांगली ना दोस्ती, कारण तो कवितेमध्ये त्याचं वर्णन करतो. अर्ज किया है. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सुशांत. मी तुमच्यासमोर काही मराठी स्वलिखित कविता प्रस्तुत करू इच्छितो. तर मराठीमध्ये वैभव जोशी म्हणून एक खूप सुंदर कवी आहेत, ते माझे प्रेरणास्थान आहेत. तर त्यांच्या चालीमध्ये मी लिहिलेली कवितेने सुरुवात करतो की लाजणे हसणे आपले भासणे असले काही नसते. लाजणे हसणे आपले भासणे असले काही नसते. अलंकारिक शब्द सारे असले काही नसते. नशीब आहे नशीब आणि भाग्य आहे भाग्य. नशीब आहे नशीब आणि भाग्य आहे भाग्य. प्रेम, तळमळ, भाव, कळवळ असले काही नसते. असले काही. लग्नानंतर प्रत्येकाच्या काहीतरी अपेक्षा असतात, घरी आल्यानंतर की बायकोकडून काय अपेक्षा असतात. तर त्यावरती लिहिलेली कविता आहे की तुझ्या हसण्याने माझ्या जीवनास खरा अर्थ आहे. तुझ्या हसण्याने माझ्या जीवनास खरा अर्थ आहे. तुझ्या विना घालवलेला प्रत्येक क्षण व्यर्थ आहे. हात पकडून माझा प्रिय काळजी अशी घेशील का? हात पकडून माझा प्रिय काळजी अशी घेशील का? ऑफिस मधून थकून आल्यावर पाण्यात देशील का? आणि असंच की जेव्हा कौतुक तिचं कौतुक करू लागतं, जेव्हा कौतुक तिचं कौतुक करू लागतं, त्यावरची कविता आहे की तहानले होते पाणी तुझ्या स्पर्शास म्हणे. तहानले होते पाणी तुझ्या स्पर्शास म्हणे. पाहायचं होतं प्रतिबिंब तुझ्यात आरशास म्हणे. तहानले होते पाणी तुझ्या स्पर्शास म्हणे. पाहायचं होतं प्रतिबिंब तुझ्यात आरशास म्हणे. तू न पाहताच गाठला किनारा, तू न पाहताच गाठला किनारा. पाहुनी तुला हसायचं ते हर्षास म्हणे. जेव्हा आपली प्रगती होती ना तेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक बदलायला लागतात, ते असतच. आणि असं म्हणतात की जो कवी असतो ना त्याची ना दुश्मनी चांगली ना दोस्ती, कारण तो कवितेमध्ये त्याचं वर्णन करतोच. तर तसंच मी वर्णन करत आहे की पावभर देऊन प्रेम मात्र किलोभर मागत गेले. पावभर देऊन प्रेम मात्र किलोभर मागत गेले. समजूत काढली मनाची मी मग सगळे भागत गेले. समजूत काढली मनाची मी मग सगळे भागत गेले. आणि येतात काही प्रसंग स्वप्नपूर्ती झाल्याची, आपली प्रगती झाली. येतात काही प्रसंग आपली स्वप्नपूर्ती झाल्याचे. जरा झाली प्रगती आणि लोक वेगळे वाटत गेले. आणि आता इथं हिंदी सादरीकरण जितकं झालंय तर त्याच थोडं पुढे नेण्यासाठी मी थोडंफार लिहितो हिंदीमध्ये. तर अर्ज किया है कि हम जिन्हें मिलते नहीं है जो हमें मिलते नहीं है. हम जिन्हें मिलते नहीं है जो हमें मिलते नहीं है. उन लोगों को मिलने वालों से हम कभी मिलते नहीं. उन लोगों को मिलने वालों से हम कभी मिलते नहीं. आणि घराचा उंबरा तुम्ही पाहिला असेल, दारामध्ये उंबरा असतो आपल्या घराचा, आणि तो नेहमी ना दुर्लक्षित असतो. त्याचा फक्त उपयोग लग्नाच्या दिवशी जेव्हा ते माप ओलांडून नवरी येते त्याच दिवशी आपल्याला लक्षात येतो की त्याचा इम्पॉर्टन्स काय. पण तो झिजून जातो, जाऊन येऊन लोक येतात जातात. तर तसा जर उंबरा आपल्या मनाला असेल आणि लोक आपल्या मनात ये जा करत आहेत, तर त्यासाठी कविता लिहिली होती. एक चारोळीच आहे की वादळे अनेक झेलतो उंबरा मनाचा. घराच्या बाहेरची जी हवा आहे, धूळ आहे, सगळं त्या उंबराला माहिती आहे की वादळे अनेक झेलतो उंबरा मनाचा. व्यक्तिमत्व अनेक पेलतो उंबरा मनाचा. येणारा लोक त्याचे पाय देऊन येत आहेत ना. तर वादळे अनेक झेलतो उंबरा मनाचा. व्यक्तिमत्व अनेक पेलतो उंबरा मनाचा. येणारे येत राहिले, जाणारे जात राहिले. येणारे येत राहिले, जाणारे जात राहिले. कातडी स्वतःची सोडतो उंबरा मनाचा. कवितांचं जे शेवटच्या माझ्या काही अगदी 2 कविता राहिलेल्या आहेत, तर त्यामध्ये मला सांगू वाटतं की हा खरंच नजमेनं जो प्लॅटफॉर्म आम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तो खरंच खूप सुंदर आहे. कारण मला लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो त्यावेळेपासून मला खूप कनेक्टेड फील होतं नजम सोबत, की इथे ऑडियन्स जी येते ती खरंच थोडी का होईना पण मराठी प्रेमी असते, आणि त्याचा मला खूप आनंद आहे. आणि शेवट करताना मी असं म्हणेल की कवितेच्या पदरी माझ्या इतके भाग्य फिटावे. प्रत्येक कवीची आपली एक अपेक्षा असते
कवितेच्या पदरी माझ्या इतके भाग्य फिटावे, जखमेवरती बांधता तिला गहिरे व्रण मिटावे, गहिरे व्रण मिटावे.